श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी। आजची रेसिपी आहे डाबा स्टाईल मटर पनीर। कशी करायची रेसिपी चला दाखवते। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 4 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची घातलेली आहे, दालचिनीचा 1 तुकडा घातलेला आहे, 10 ते 12 काजू घातलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या मी 5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये। आणि आपण कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। एकदम हॉटेल सारखी ग्रेव्ही रेडी होते म्हणजे एकदम टेस्टी। नक्कीच करून बघा। कुकरला लावूनच आपण ग्रेव्ही बनवणार आहे। कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करायच्या आहेत। हॉटेल पेक्षाही भारी चवीला एकदम टेस्टी होते मंडळी। नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, आवडली तर। आता आपण कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आपला कांदा छान असा नरम झालेला आहे, ग्रेव्ही एकदम स्मूथ होते, टेक्स्चर खूप भारी येतो आणि चवीलाही अप्रतिम लागतं मंडळी। छान असं थंड करून झालेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला पण टाकायचा आहे, छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। ही अशा पद्धतीने बनवल्यावर काय होतं मंडळी की थिक ग्रेव्ही होते। कधी कधी आपण बनवतो ना, ती ग्रेव्ही एका साईडला होते, पाणी एका साईडला होतं। आपण ग्रेव्ही वाली भाजी बनवतो तेव्हा असं बनवलं की अजिबात असं होत नाही। छान एकदम थिक होते ग्रेव्ही आणि एकदम स्मूथ टेक्स्चर असतो, एकदम क्रीमी टेक्स्चर असतो। नक्कीच तुम्ही हे ट्राय करून बघा एकदा ढाबा स्टाईल मटर पनीर। छान आता फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा एकदम स्मूथ होते। आता आपण पनीर फ्राय करायचं आहे। मी तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे। तेल एकदम गरम झालेलं असल्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। आता आपण हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मसाला घालायचा आहे आणि पनीरचे मी उभे तुकडे करून घेतलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही तुकडे करू शकता पनीरचे, जसे हवे तुम्हाला तसे। आता आपण हे पनीर छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत। मी उभे तुकडे छान असे फ्राय करता येतात पटकन, छोटे केले तर लवकर फ्राय करता येत नाही, त्याचा लवकर चुरा होतो पनीरचा। आता आपण छान असं पनीर गोल्डन ब्राउन करून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ आहे पनीर, एकदम सॉफ्ट आहे, एकदम सुपर सॉफ्ट पनीर आहे हे मलाई पनीर। पनीरचे पण 2 प्रकार असतात, एक हार्श वाला असतो, एक सॉफ्ट वाला असतो। इथे मी सॉफ्ट वाला घेतलेला आहे मलाई पनीर। छान असं अलटी पलटी करून घ्यायचं आहे पनीरला, छान असं ब्राऊन मध्ये फ्राय करायचं आहे आपल्याला आणि आपण पलटी करायचं आहे या पनीरला। नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा मंडळी, आवडली तर मला कमेंट करा। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या देशातून, कोणत्या सिटीतून, कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा मंडळी, कारण की मी तुमचे आभारी आहे। तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात, असं सपोर्ट करत राहा मला। आता आपलं पनीर पण छान असं फ्राय होत आलेलं आहे। आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे, पनीरला प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे। आणि इथे मी फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत, मटर। आता आपलं पनीर छान असं थंड पण झालेलं आहे। आता आपण कुकर ठेवायचं आहे, फोडणी द्यायची आहे। इथे मी पनीर फ्राय करून ठेवलेलं तेल वापरणार आहे आणि आणखीन 2 पळी मी तेल वरतून टाकणार आहे। तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे पहिला। त्यामध्ये आपण 1 तेजपत्ता ऍड करायचा आहे। तेजपत्ता टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 कांदा चॉप करून टाकायचा आहे। छान असं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा छान असं नरम होईपर्यंत तेलामध्ये शिजू द्यायचा आहे। छान असा छान मिक्स करत राहायचं आहे आपल्याला। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। छान मिक्स करायचं आहे। हळद घालायची आहे आपल्याला याच्यामध्ये, ½ टीस्पून। छान मिक्स करायचं आहे परत। त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मसाला घालायचा आहे आपल्याला। इथे मी 2 चमचे लाल मसाला वापरलेला आहे। छान आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे।
आता मसाला वाटून ठेवलेला आता तो घालायचा आहे आपण. थोडंसं पाणी मिक्स करून आपण टाकून द्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान असं मिक्स करायचं आहे. छान असं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला घातल्यानंतर. एकदम स्मूथ ग्रेव्ही होते, जशी हॉटेलमध्ये असते ना सेम तशा पद्धतीमध्ये खूप छान लागते मंडळी. आता छान असं मिक्स करायचं आहे आणि आपण याच्यावरती कुकर झाकायचं आहे. कुकरचं झाकण झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. छान असा मसाला शिजतो आणि तेल सुटतं. हे बघा छान असं तेल पण सुटतं आणि मसाला हे पटकन असा शिजला जातो, अजिबात कच्चा राहत नाही. मसाल्याला छान असं शिजू द्यायचं आहे तेलामध्ये, तर ग्रेव्ही छान होते. छान असं मिक्स करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये हिरवे मटार घालायचे आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थिकनेस बघताना मंडळी किती छान आलेली आहे, सेम रेस्टॉरंट सारखी. हे बघा किती छान आलेलं आहे, एकदम स्मूथ वाटते आहे ना ग्रेव्ही. आता आपण याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास असं पाणी घातलेलं आहे. मटार आपले कच्चे आहेत त्याच्यासाठी आपण थोडं पाणी घालायचं आहे. आता आपण थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे याच्यामध्ये अर्धा ग्लास. छान असं मिक्स करायचं आहे परत. आता आपण याच्यामध्ये पनीर ऍड करायचं आहे, फ्राय करून ठेवलेलं. त्यामध्ये आपण आता कसुरी मेथी घालायची आहे. छान अशी हातावरती चोळायची आहे कसुरी मेथी. त्यानंतर आपण भाजीमध्ये टाकायची आहे. कसुरी मेथी टाकल्याने चव छान येते. आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि कुकरला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. मटर आपले कच्चे होते त्यासाठी. रेडी आहे आपली ढाबा स्टाईल मटर पनीर. कशी वाटली मंडळी तुम्हाला रेसिपी? टेक्स्चर बघताना मंडळी सेम रेस्टॉरंट सारखी. चला मग मंडळी आवडली तर रेसिपी लाईक करा. चला बाय, जय महाराष्ट्र मंडळी. थँक्स फॉर वॉचिंग.